पुण्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली। पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी आणि हवेली या तालुक्यांमधील खडकवासला परिसरामध्ये रेड अलर्ट जारी। खडकवासल्यामधून 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, तर आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। पुण्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं झाडांची मोठी पडझड, पाषाण भागातली दृश्य। अतिवृष्टीमुळे लोणावळ्यामधील 12वी पर्यंतच्या शाळांना आज आणि उद्या सुट्टी, दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। पिंपरी चिंचवड शहराची ताण भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस, गेल्या 12 तासांमध्ये धरण क्षेत्रात 374 मिलीमीटर पावसाची नोंद। पवना धरणाच्या पाणी साठ्यामध्ये 12 तासांमध्ये तब्बल 10% वाढ। चिपळूणमधील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, पुराचं पाणी खेड मार्केटमध्ये, खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या उजनी धरणामध्ये मागच्या 12 तासात 2 टीएमसी पाण्याची आवक, सध्या उजनी धरणामध्ये 55 टीएमसी पाणीसाठा, उजनी धरण 14% भरलं। मोडकसागर धरण 94% भरलं, धरण परिसरामध्ये पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन मोडकसागर धरण ओसंडून वाहण्याची शक्यता। पालघरच्या सूर्या प्रकल्पामधील धामणी धरण ओव्हरफ्लो, धरणाचे 3ही दरवाजे 40 मीटरनं उघडले। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आता 61% पाणीसाठा, तुळशी धरण 100% भरलं, तर विहार धरण 91% भरलं। पुरंदर तालुक्यामधल्या सासवडसह 5 गावांना पाणी पुरवठा करणारं गराडे धरण 100% भरलं, धरणाच्या सांडव्यामधून पाणी हे कऱ्हा नदीपात्रामध्ये यायला सुरुवात। इगतपुरी तालुक्यामधील दारणा धरणामधून 3000 क्युसेकनं विसर्ग सुरू, 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यामध्ये वाढ, दारणा धरणातील पाणीसाठा 75%वर, तर गंगापूर धरणाचा पाणीसाठा 42%वर। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र, तिरोडा तालुक्यामधील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे कराडमध्ये कृष्णा नदीवरच्या योयाची वाडीमधील बंधारा वाहून गेला, तर अजिंक्यताऱ्याच्या मुख्य दरवाजासमोरच्या बुरुजाच्या खालचा भागही कोसळला। बीडच्या पाटोदा तालुक्यामधील सौताडा येथील रामेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी, 70 मीटर उंचीवरून दरीमध्ये 500 फूट खाली कोसळत असलेल्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। वर्ध्याच्या धरती शिवारामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान, शेतामध्ये नाल्याच्या पाण्यासोबत दगड आणि माती आल्यानं सोयाबीन आणि कपाशी पिकावरती गाळ साचला। वर्ध्यामध्ये पावसाची संततधार, यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याचं चित्र, वर्धा राळेगाव राज्यमार्ग दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठी असलेली भात शेती पाण्याखाली राहिल्यानं कुजून गेली, शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे विष्णुपुरी धरण 80% भरलं, नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। लोणावळ्यालगतच्या मळवलीमध्ये बंगल्यामध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका, ढगफुटी सदृश्य पावसामुळे 4ही बाजूनं पाण्यात अडकलेल्या 20 ते 22 पर्यटकांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुटका। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चिचपल्ली आणि पिंपळखुट गावाची पाहणी, पावसामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना मदतीचं वितरण। मुंबई आग्रा महामार्गावरती नाशिकच्या पाथर्डी फाटा ते आडगाव नाक्यावरती उड्डाणपुलावरती मोठ्या प्रमाणात खड्डे, दिवसभरामध्ये 2 ते 3 अपघात होत असल्याच्या तक्रारी, उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी। आजपासून वंचितची आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमी परिसरातून यात्रेला सुरुवात होणार, तर 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरला यात्रा संपन्न होणार, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेचा आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा, सर्व पदाधिकारी, नेते, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष उपस्थित राहणार। 2 समाजामध्ये सरकारनं दरी निर्माण केली, सरकार म्हणून जे करताय ते योग्य नाही, नाहीतर खुर्च्या सोडा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती निशाणा।
नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकरी मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांची अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका. शोलेमधला एक डायलॉग म्हणत वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली. अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचं प्रकरण तापलं. तत्कालीन एसपींना देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप. पुणे मोक्का कोर्टामध्ये सीबीआयचा धक्कादायक अहवाल. माझ्याकडे महाविकास आघाडीच्याच काही नेत्यांनी दिलेले अनिल देशमुखांचे ऑडिओ क्लिप. वेळ पडल्यास ते ऑडिओ क्लिप उघड करणार. फडणवीसांचा देशमुखांना थेट इशारा. नादी लागणाऱ्यांना सोडत नाही, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा. अनिल देशमुख 100 कोटींच्या प्रकरणामध्ये जामिनावरती बाहेर आलेत. अजून निर्दोष मुक्तता झालेली नसल्याचं देखील फडणवीसांचं वक्तव्य. अर्थसंकल्पामध्ये रेल्वे विभागाच्या अंतर्गत सुमारे 15,940 कोटींची महाराष्ट्रासाठी तरतूद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजप अर्थसंकल्पाचा देशभर प्रचार करणार. केंद्र सरकारचे मंत्री आजपासून पुढील एक आठवडा देशभरामध्ये पत्रकार परिषद घेणार. दुसऱ्यांना संपवण्याची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही. भाजपचे नेते निलेश राणे यांची मनोज जरांगेंवरती टीका. मनोज जरांगेंचं डोकं फिरलेलं असून ते कोणाची सुपारी वाजवतात हे सगळ्यांना माहिती आहे. जरांगेंनी फडणवीसांवरती केलेल्या आरोपांवरती परिणय फुके यांचं प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वीच राज्यातील एकूण 13 सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोन देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी. राज्यातल्या एकूण 13 सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोन देण्याला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी. मात्र थोपटे आणि कोल्हेंच्या साखर कारखान्यांना एकूण 205 कोटींचं कर्ज नाकारलं असल्याची माहिती. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी भ्रष्टाचार करत असून भ्रष्टाचारामधून 27 कोटी गोळा केले. निलेश लंके यांचा आरोप. कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा लंकेंचा इशारा. 2 ऑगस्टला सिल्लोडमधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ. अब्दुल सत्तार यांची माहिती. संभाजीनगरचे पाण्याचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पहिले सोडवणार. संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर सत्तारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमावर्ती भागामध्ये गेले नाहीत. संजय राऊत यांचा शिंदेंवरती आरोप. शिंदेंनी सीमा प्रश्नावरती तुरुंगवास भोगला आहे. भरत गोगावले यांचं राऊतांवरती पलटवार. मिटकरींनी दिलेल्या सूचनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. अकोला जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटलांची माहिती. मिटकरींना झालेला गैरसमज दूर झाल्याचंही केलं स्पष्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पुरंदर आणि हवेली प्रश्नांसंदर्भामध्ये बैठकीचं आयोजन. परंतु सासवडमध्ये आमसभा असल्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात येण्याची मागणी करून सुद्धा शिंदेंनी बैठक घेतल्यानं आमदार संजय जगताप आक्रमक. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसींचा असेल. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा मुहूर्त ठरला. 28 जुलैला नवनिर्वाचित 11 विधान परिषदेचे आमदार घेणार शपथ. विधान भवनाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये पार पडणार शपथग्रहण सोहळा. रक्षाबंधनाला सरकारकडून महिलांसाठी विशेष गिफ्ट मिळणार. लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे पैसे बँक खात्यामध्ये होणार जमा. रायगडच्या पेणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांची आढावा बैठक. मुंबई गोवा महामार्गासह अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट. मतदार यादीमधील नावं गहाळ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. तर मतदार नोंदणीच्या कालावधीमध्ये 7 दिवसांनी वाढ होणार असल्याची शेलारांची माहिती. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरती ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा बहिष्कार. पालकमंत्री विखे पाटील विमा कंपनीवरती फसवणुकीचे गुन्हे प्रकरणावरती काहीच बोलत नसल्यानं देशमुखांचा बहिष्कार. 11 ऑगस्टला नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रतिनिधींचं महाअधिवेशन. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ रिंगणात. अपात्र ठरलेल्या 1,98,000 शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ. आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या बैठकीमध्ये निर्णय. वाशिमच्या हराळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जवसुलीच्या नोटिशीची होळी. मोठ्या उद्योगपतींप्रमाणेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून 7/12 कोरा करण्याची केली मागणी. एसटी बसला लाईटऐवजी हॅलोजन लावण्याचा प्रकार समोर. रायगडच्या श्रीवर्धन एसटी परिवहन आगाराची
मुंबईकडून श्रीवर्धनकडे येत असलेल्या बसचा व्हिडिओ समोर. भंडाऱ्यामधल्या तुमसरमध्ये जादूटोणा केल्याच्या संशयावरून घराची तोडफोड. तुमसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. बुलढाणा जिल्ह्यामधल्या जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगावमध्ये बनावट आणि गावठी दारूच्या विक्रीमुळे नागरिक त्रस्त. महिलांसह संपूर्ण गावाचा उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये ठिय्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.